नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 9 जानेवारी 2026. मी माझ्या चण्याच्या प्लॉटमध्ये आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की काय झालं की आता राज्यात वातावरण बदलणार आहे. मी मागच्या मेसेज सांगितलं होतं की राज्यात 12 जानेवारीपासून वातावरण बदलणार आहे. मग काय बदल होणार आहे ते हे सगळं शेतकऱ्यांना सांगणार आहे. तर आज आहे 9 जानेवारी 2026. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 11 तारखेपासून 11 जानेवारीपासून राज्यात ढगाळ वातावरण सुरू होणार आहे. पण 12 जानेवारीला मात्र मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राकडे तुरळक ठिकाणी काही ठिकाणी थेंब पडतील, कुठं पेंडवालतासारखा पाऊस पडेल. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. खास सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, ह्या जिल्ह्यामध्ये मात्र 12 तारखेला जिल्ह्याच्या काही काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडलेला अशा घटना दिसतील. म्हणून हा अंदाज लक्षात म्हणते कोणी की या परभणी जिल्ह्यात या ठिकाणी पाऊस झाला असं 12-13 तारखेला शेतकरी म्हणते. म्हणून हे लक्षात घ्यायचं. सर्वदूर पडणार नाही, पण पाऊस मात्र विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडं मात्र 12 तारखेला काही जिल्ह्यामध्ये म्हणजे 11, 12, 13, 14च्या दरम्यान येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर राज्यभर सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे देखील तुरळक ठिकाणी थेंब येणार आहेत. त्याच्यानंतर विदर्भात देखील येणार आहेत. म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र 11 तारखेलाच म्हणजे 11 तारखेला म्हणजे नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, आभाळ यायला सुरुवात होईल. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांच्याकडं वीटभट्टीच्या कामगारांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं की वीटभट्टी तुम्हाला झाकून ठेवण्याची तयारी ठेवायची. ऊसतोड कामगारांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी असतील तर 12 तारखेला थोडं पावसाचं वातावरण आहे. म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. खूप काही मोठा पाऊस पडणार नाही, पण पाऊस मात्र येणार आहे, ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन येतात की 2026ला दुष्काळ आहे का. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2026ला 72 सारखा दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. फक्त मी काय म्हटलं की 2026ला पहिलं म्हणजे 1 वर्षापासून सांगतो की 2026ला फक्त पाऊस कमी पडणार आहे. सरासरी इतका पाऊस पडणार, मात्र पिकाला लागेल तसा पाऊस पडणार आहे आणि परतीचा पाऊस मात्र जास्त पडेल. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी 2026चा शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्यानंतर कर्नाटकच्या मला तंबाखूच्या शेतकऱ्यांचे फोन आले की आम्ही तंबाखू काढावत का नाही. तर त्या कर्नाटक आणि तेलंगणाच्या तंबाखू शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं, आता म्हणजे 11, 12, 13च्या दरम्यान तुमच्या कर्नाटक, तेलंगणामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून 2-3 दिवस तंबाखू काढू नका. त्याच्यानंतर कर्नाटक, तेलंगणाचे तुरीवाल्यांचे फोन आले शेतकऱ्याचे, तुम्ही आता जर काढायचे असेल तर 9-10 आज आणि उद्याचे दिवस तुम्ही काढू शकता. 12-13च्या दरम्यान मात्र तुमच्या तिकडे देखील पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातल्या, त्याच्यानं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कांदा शेतकऱ्यांचे फोन आले की आमची कांदा काढणी चालू आहे. तर काय करायचं, तर त्यांना मी म्हणतो की आज आणि उद्याचे दिवस काढा. आता 11 आणि 12 तारखेला कांदा काढलेला वाटल्यास झाकून ठेवा, नसता थोडा वेळ थांबवा, नसा 12-13 तारखेच्या नंतर करा. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे कारण की काय होईल, थोडाफार पाऊस येईल पण शेतकऱ्याचं नुकसान होईल. म्हणून हे तुम्हाला या मेसेजद्वारे सांगू इच्छितो. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे ह्या 12 तारखेपासून राज्यामधील आता थंडीचा जोर थोडा कमी होईल. पण रात्री आणि त्याच्यानंतर काय होईल, ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून वेलवर्गीयासाठी आनंदाची बातमी, ऊस जे लागवड करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर हरभरा असो या हरभऱ्याला ज्यावेळेस आभाळ येईल त्यावेळेसच गर्भधारणा होती. म्हणून हरभरा शेतकऱ्यासाठी देखील आनंदाची बातमी. फुलं देखील जास्त लागणार आहेत आभाळ आल्याच्या नंतर. त्याच्यानंतर खास करून तुम्हाला एक या वर्षी सांगू इच्छितो, ज्या वर्षी बोरीच्या झाडाला
बोर जर नाही जास्त आले की समजायचं त्यावर्षी ज्वारीचं पीक धोक्यात राहतं. म्हणून हे लक्षात येतं. योगायोगाने यावर्षी तुम्ही बघा बोरीच्या झाडाला बोर नाही तर त्याच्यामुळे ज्वारीचं पीक कमी आहे. पण आता हे जे उद्याचा आभाळ येणार आहे त्याच्यामुळे ज्वारी जे जे शेतकरी त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, ह्या 8-10 दिवसात आभाळ येईल आणि तुमच्या ज्वाऱ्याला चांगलं वातावरण भेटणार आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. राज्यात सांगायचं झालं तर पाऊस हे सर्वदूर नाही पडणार, फक्त आभाळ मात्र सगळं राज्यभर राहणार आहे. 11 तारखेलाच रात्रीच्या आभाळ दिसून येईल. सगळीकडे पाऊस काही पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. जिल्ह्यामध्ये समजा 500 गाव असले तर 10-20 गावामध्ये फक्त पाऊस पडेल. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सर्वदूर काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.